महादेव अहिरे नावाचा एक साधा माणूस आपल्या कुटुंबासोबत राहत होता. वय साधारण 40 वर्ष. घरात वृद्ध वडील, पत्नी संगीता आणि 3 मुलं. मोठी मुलगी शिवानी ही 10 वर्षांची होती आणि अजून 2 लहान मुलं होती. घराची परिस्थिती फार चांगली नव्हती. कमावणारा एकटाच महादेव आणि खर्च मात्र मोठा. मुलांचं शिक्षण, घर खर्च, औषधं सगळं सांभाळताना महादेव कर्जातही गेला होता. वडिलोपार्जित थोडी शेती होती, पण त्यातून फार उत्पन्न होत नव्हतं. मुलं मोठी होत होती आणि त्यांच्या शिक्षणासाठी जास्त पैशांची गरज पडू लागली होती. एक दिवस महादेवने पत्नी संगीताला सांगितलं की गावातील बरेच लोक बाहेर जाऊन काम करत आहेत आणि चांगले पैसे कमवत आहेत. मी देखील काही महिन्यांसाठी बाहेर जाऊन काम करतो. तू घर, मुलं आणि शेती सांभाळू शकशील का? संगीताने लगेच होकार दिला. जानेवारी 2023 मध्ये महादेव कामासाठी गाव सोडून गेला. तो बाहेर राहून काम करू लागला आणि दर महिन्याला पगार पत्नीच्या अकाउंटवर पाठवत होता. संगीतावर आता घराची आणि शेतीची संपूर्ण जबाबदारी आली होती. तिला सासऱ्यांची काळजी घ्यावी लागत होती, मुलांची काळजी घ्यावी लागत होती, स्वयंपाक करावा लागत होता आणि शेतीही सांभाळावी लागत होती. सुरुवातीला ती हे सगळं व्यवस्थित करत होती. संगीताच्या घराजवळच राजेश नावाचा एक माणूस राहत होता. त्याच्याकडे ट्रॅक्टर आणि शेतीची मशिनरी होती. शेतीची नांगरणी असो किंवा पीक काढायचं असो, गावातील लोक त्याच्याकडून काम करून घेत असत. संगीतालाही शेतीची कामं करायची असली की ती राजेशकडेच मदत मागायची. एप्रिल महिन्यात संगीताच्या शेतातील गहू काढायचा होता. तिने खूप मेहनतीने गव्हाची कापणी केली होती आणि सर्व पुंजके एकत्र करून ठेवले होते. आता गहू थ्रेशर मशीनमधून काढायचा होता. ती राजेशकडे गेली आणि म्हणाली की माझा गहू मशीनने काढून द्या. राजेश म्हणाला की सध्या सीझन खूप जोरात आहे, नंबर लागलेले आहेत, मी उद्या येतो. मात्र दुसऱ्या दिवशी तो आला नाही. संगीताने पुन्हा त्याला सांगितलं की तुम्ही मला सतत उद्या येतो म्हणत आहात पण येत नाही. तेव्हा राजेश म्हणाला की उद्या संध्याकाळी नक्की येतो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी राजेश खरंच मशीन घेऊन शेतात आला. गहू काढायचं काम सुरू झालं. संध्याकाळची वेळ होती. शेतात संगीता आणि राजेश दोघेच होते. गप्पा सुरू झाल्या आणि त्या गप्पांमधून हळूहळू दोघांमध्ये एक वेगळंच नातं तयार झालं. त्या दिवसानंतर राजेश वारंवार संगीताच्या संपर्कात राहू लागला. कधी तो स्वतः येत असे तर कधी संगीता त्याला बोलवत असे. महादेव बाहेर काम करत होता आणि त्याला याबद्दल काहीच माहिती नव्हती. हळूहळू दोघेही बेफिकीर झाले. मुलं शाळेत गेल्यावर आणि घरात कोणी नसताना राजेश घरात येऊ लागला. पण एक दिवस असं काही घडलं ज्यामुळे सर्व काही उलटापालटं होणार होतं. 21 जून 2023. त्या दिवशी संगीता आणि राजेश घरात होते. त्यांना वाटत होतं की घरात कोणी नाही. मात्र अचानक दारात संगीताची 10 वर्षांची मुलगी शिवानी उभी होती. शाळेत तिची तब्येत बिघडली होती म्हणून तिला लवकर घरी पाठवण्यात आलं होतं. घरी येताच तिने आई आणि राजेशला एकत्र पाहिलं. हे पाहून ती घाबरली आणि रागावली. संगीताने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण मुलगी म्हणाली की मी हे सर्व बाबांना सांगणार. ही गोष्ट ऐकताच संगीता घाबरून गेली. त्याच दिवशी संध्याकाळी महादेवचा फोन आला आणि तो लवकरच घरी येणार असल्याचं सांगत होता. संगीताला भीती वाटू लागली की जर मुलीनं सर्व सांगितलं तर काय होईल. भीती आणि घाबराटीत तिने एक भयानक निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी दुपारी तिने मुलीसाठी जेवण वाढलं, पण त्या जेवणात तिने कीटकनाशक मिसळलं. मुलीने आईवर विश्वास ठेवून ते जेवण खाल्लं. काही वेळातच तिची तब्येत बिघडली आणि ती जमिनीवर कोसळली. संगीताला अजूनही भीती वाटत होती की जर मुलगी वाचली तर सगळं उघड होईल. त्यामुळे तिने तिच्यावर धारदार शस्त्राने वार केला. यानंतर तिने मृतदेह शेताजवळच्या मक्याच्या गंजीत लपून ठेवला आणि दुसऱ्या दिवशी नाटक केलं की मुलगी बेपत्ता झाली आहे. पोलिसात तक्रार दाखल झाली. शोध सुरू झाला. शोध घेत असताना शेताजवळच्या मक्याच्या गंजीतून दुर्गंधी येऊ लागली. जेव्हा ती गंजी बाजूला केली तेव्हा शिवानीचा मृतदेह सापडला. पोस्टमॉर्टममध्ये विषप्रयोग झाल्याचं समोर आलं. पोलिसांनी तपास सुरू केला. कॉल रेकॉर्ड तपासले तेव्हा संगीताची सर्वाधिक कॉल राजेशला जात होते असं दिसलं. दोघांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. वेगवेगळ्या उत्तरांमुळे पोलिसांना संशय आला आणि शेवटी सत्य बाहेर आलं. न्यायालयात खटला चालला आणि या निर्दयी आईला कठोर शिक्षा सुनावण्यात आली.